कधी कधी फोनमध्ये एखादी रेसिपी बघितली ना की ती लगेच ट्राय करावी वाटते. तर आज मी फोनमध्ये इंस्टाग्राम स्क्रोल करता करता एक केकची रेसिपी बघितली. तर म्हटलं चला आपण ट्राय करूया. खूप सोपी रेसिपी होती आणि माझ्याकडे केक बनवण्याचं सामानसुद्धा होतं. 5 वाजले होते, म्हटलं तोपर्यंत काहीतरी बनवूया, खायला पण होईल काहीतरी गोड. त्यामुळं मस्तपैकी असं केक बनवायला घेतला होता, चॉकलेट केक. भीती पण होती की नाही बनला तर परत सगळं वेस्ट जाईन सामान. त्यामुळं घेतलं कसं तरी बनवायला, म्हटलं थोडाच बनवूया, बिघडला तरी मग काही नाही. पण बनवायला घेतला, त्यानंतर सगळं बनवून झालं, केकसुद्धा रेडी झाला होता आणि छान झाला होता केक. पण मी नंतर त्याची क्लिप काढायलाच विसरून गेले. आणि संध्याकाळी स्वस्तिकचे पप्पा कामावरून घरी आले होते, तर ते म्हणले माझ्यासाठी नाश्त्याला काहीतरी बनव. तर त्यांना म्हटलं मी सगळी तयारी करून देते, तुम्ही मस्तपैकी भेळ बनवा. त्यांना भेळ खूप छान बनवता येते. तर मी चहा बनवायला घेतला आणि त्यांनी अशी भेळ बनवली होती, तर मी शूट केलं. त्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही माझं छोटंसं शूट काढा. तर त्यांनीसुद्धा माझं शूट काढला भेळ बनवताना. मग भेळ वगैरे बनवली मस्तपैकी. त्यानंतर आम्ही भेळ आणि चहा असं सगळं नाश्ता केला आणि भेळीसोबत चहा खूप छान लागतो. त्यानंतर सगळा नाश्ता एन्जॉय केल्यानंतर मग स्वस्तिकच्या पप्पांनी येताना काहीतरी घेऊन आले होते. तर बघितलं तर हा कुकर आणला होता. हॉकिंगचा कुकर होता आणि खूप छान होता. ह्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे खूप छान शिजतं. त्यानंतर मग आता स्वयंपाक बनवायचा बाकी होता. तर दूध आणलं होतं, तर म्हटलं सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवते. आणि आता सगळं नाश्ता वगैरे केला होता म्हणून काही जास्त भूक नव्हती. तर ते म्हणाले की फक्त खिचडी भात नाही तर मसाले भात असं काहीतरी हलकं फुलकं बनव. तर काही स्वयंपाक नव्हता. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच.